Ah
वरम पुंडरीकाय धातु मुनिन्द्रे सवागततिष्ठं लवानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा वेद प्रतिपाद्य सकलार्थमती प्रकाशु महे योगतिदासो अवधारी रोजे दयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण एक जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मिळाला। नमो ज्ञानेश्वर नमो थोड़ी पाया पड़िलु बराड़ी मनोजो मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं मध्यमता वरिष्ठं वातात्मजं मानरेतमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तकहे पाया Yeah.
लाभ झाला संत संगतीने थोरला झाला मोहनी रसला मायाधिक घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसले अंतरी पांडुरंग प्रस्तुत प्राप्त स्त्री प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त आणि नितांत जन्याशी पांडुरंग परमात्म्याची अखंड सेवा केली आणि देवाचे नित्यंत लाडके भक्त अति जवळचे प्रेमळ असणारे आणि नाभी समाजातील संत सेना महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे विडाला सेना महाराज या अभंगामध्ये स्वतःला जो अनुभव आला तो या अभंगाद्वारे प्रगट करतात विडाला थोडासा पर्याय देणं गरजेचं आहे अखंड हरिनाम सप्ताह ज्या निमित्तानं आहे ते असलेल्या आदिशक्तीस मानावं लागेल देवका माई आणि यांच्या 46व्या पुण्यतिथी निमित्त हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि खरं तर लेकराचे पाय पाळण्यात ओळखतात असं म्हणतात तसं गावात आल्याबरोबर देवाचं दर्शन घेतलं माईचं दर्शन घेतलं आणि प्रसन्नता वाटली आणि खरं दैवत आहे योग पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा दिसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो योगाच्या गोष्टी इथे येऊच नाही पण गावकऱ्याची विनंती आणि फोन केला त्यांना संपर्क साधला राजू महाराजांनी मला म्हणजे एवढे बाब झाकून घ्या देवाचं देवस्थान आहे नाहीतर मी फोनवर बरीच बात झाली मला ठीक आहे आता ते पुढचं सांगायचं तुम्हाला काही फार नाही पण काही हरकत नाही मला त्यांनी सांगितलं तर आपोआप संत कसे ओळखतात हे काय त्यातला प्रकार तो काहीच नाही तुम्हाला नंतर सांगतो पण योगाच्या गोष्टी आणि तुम्ही सर्व गावकरी मंडळी परिसरातील श्रोते मंडळी आणि माता भगिनी तरुण बांधव आणि सर्व गुणीजन मंडळी आता मला काही नावं आठवत नाही आठवले तरी एकदा पाहिलं दुसऱ्या वेळेस आठवतो बरोबर नामची झाली आहे तुम्हाला म्हणता सतत आळंदीला असता का हो स्वामी बरोबर मला पाहिलं असतं मी तुम्हाला पाहिलं नाही मी सतत दासपण स्वामी बरोबर कार्यक्रम त्यांच्या असतात मला पण योगाच्या गोष्टी आणि सर्व गुणीजन मंडळी आमच्या सोबत आलेले राजू महाराज हे करतो विठ्ठल महाराज आणि खूप पेटी वाजवणारे खूप आनंद आहे तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद असा कार्यक्रम कोणी दसकायचं नाही घ्यायचं नाही काही चुकलं तरी माफ आहे आणि त्यातल्या विशेष योगाच्या गोष्टी आम्ही खानदेशमध्ये गेलो असता आमचे YouTube चॅनल ज्यांचा आहे भक्तिनाथ नंबर 1 नाही सर भक्तिनाथ नंबर 1 चॅनल ते म्हणलं तरी पुढे येत पण आमचे शेजारीचे घराला घरशी बंगल्याला बंगले नाही यावं तर मग शेजाऱ्याला मग आणि प्रेम आहे महाराज कुठं कार्यक्रम चालला त्यांना विचारलं थोडं कार्यक्रम ते म्हणजे नंबर 1 कोणताही कार्यक्रम चला म्हणते ते सतत येतातच पण योगाच्या गोष्टी आम्ही तिथे गेलो तिथं बरोबर नव्हतं आम्ही रेकॉर्डिंग केली पण ती काय बरोबर व्यवस्थित झाली त्याच्यामुळं लाईटमुळं म्हणा कशामुळं म्हणा आणि त्यांच्या गावात कार्यक्रम झाला त्यांच्या गावात सुंदर असा कार्यक्रम झाला पण योग असा गाडी असल्याच्या आता आम्ही घरी पोहोचणार आमच्याच घरी जवळच त्याला काही त्रास नाही आणि ते आले काय म्हणतो दुधात साखर तशातली घटना कारण लाखो लोक पाहतात हजारो नाही लाखोच्या संख्येने हे कार्यक्रम पाहतात आणि आता मला वाटतं लाईव्ह करताय काय स्वामीजी माझा आता पूर्ण झालं त्यामुळे लाईव्ह करा मला पाहिजे कोण काय आता झाला 10 मिनिटं कोणी म्हणलं ठीक आहे आमच्या घरी बघ नाही मला पाहून घ्या तर ठीक आहे काम त्यांचं सुंदर आहे ते आले धन्यवाद आणि सर्व गायक मंडळी नंबर 1 काय गायन म्हणा आणि श्रोतेवर्ग पाहुण आनंदाला जरी करता दुसरा दिवस असला तरी शेवटच्या दिवसाचा कार्यक्रम म्हणून समजत नाही काही लोक म्हणतात
पहिल्या दिवशी कार्यक्रम घेत नाही, पण माझं तसं काही निश्चित नाही. पहिल्या दिवशी द्या नाही तर काला झाले वगैरे द्या, ते माझं कीर्तन म्हणजे कीर्तन. कीर्तन पहिल्या दिवशी काऊन घेत ना मला विचार. सप्ताहातला पण पहिला दिवस मला नाही, माझी तारीख रिकामीच नाही असली तरी नाही. मी म्हणतो आता मी तसंच केलं, पहिल्या दिवशी जातच नाही, जायला काय हरकत नाही, पण पहिल्या दिवशी गावगाव असतं, पहिल्या दिवस आरंभ असतो आणि कीर्तन झाल्यावर मग ते बुक्का लावून गणपती देते नेमकं तास सुरुवात झाली आणि ती पट्टी वसूल असते. मग ते लोक काय करतात ते म्हणतात मला शेवटच्या दिवशी पाकिट पाठवून देतात. त्याच्यामुळे मग आपण पहिल्या दिवशी झालंच नाही, पहिल्या दिवशी बसलीच नसते. तर काही हरकत नाही, तसं इथं काही प्रकार नाही. सेना महाराज आपल्या अनुभूतीला आलेला अनुभव या अभंगाद्वारे प्रकट करतात. कारण ब्रह्मपदाला पोहोचणं, ब्रह्मपदाला जायचं म्हटलं तर खूप ज्ञान प्राप्त करावं लागतं, उच्च कोटीचं ज्ञान प्राप्त करावं. आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्ञानोपरा म्हणतात संतांचा विचार घेणं आवश्यक आहे, संतांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे, संतांशी लीन होणं आवश्यक आहे. कारण संताशिवाय पर्याय नाही. हरिप्राप्तीशिवाय पाय धरावे संतांशी ते पाय, मग संताशिवाय पर्याय नाही. कारण विचाराचा विनिमय असेल ते संताजवळ. चंद्र तेथे, शंभू तेथे आणि संत तिथे. विवेक म्हटलं की विचाराला, विचाराचं विनिमय, विचाराचं भांडारगर, विचार जर करते ते फक्त संत. आणि संतांचे जे विचार आहेत ते उच्च कोटीचे विचार आहेत आणि उच्च कोटीचे विचार ज्यांनी आचरणात आणले तो ब्रह्मपदाला जातोच हे निश्चित आहे. कारण ब्रह्मपदाला जाणं ही साधी गोष्ट नाभी समाजातले संत सेना. कारण वारकरी संप्रदाय असा आहे की सर्व समाजांना बांधवांना घेऊन चालणारा वारकरी संप्रदाय. इथं जातीचा भेद नाही आणि जो जातीचा भेद करीन तो वारकरीच नाही. मला माझे जातीचे मध भेटो सकळाशी येते. कारण सगळ्यांना इथं अधिकार आहे, कोणत्या जातीचा आहे इथं प्रश्न नाही. एका अनंत कोटी ब्रह्मांड नाही का पांडुरंग परमात्मा ज्यांनी सर्व संतांचे काम केले, उचनीचे काही नेणे कोणते संत नाही त्या वर्गामध्ये पाहून घ्या. सर्व संतांचे कामे केले कारण त्यांना काही जातीचा विषय नाही. आणि वारकरी संप्रदाय असा आहे जगामध्ये वारकरी संप्रदायासारखा पंथ कुठेच नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही आणि पांडुरंगासारखा भगवंत कोठेच पाहायला मिळणार नाही. संतांना किंमत आहे का? कलियुगामध्ये संतांना किंमत आहे का? आहे का नाही? बोलत आहे का? आहे म्हणा तर संत निंदा होते, नाही म्हणा तर हरिनाम होते. नेमकं काय पर्याय? नारद स्वामींना प्रत्यक्ष भगवंताला प्रश्न केला, अरे देवा या कलियुगामध्ये खूप काही हरिनाम आहे, खूप काही हरिनाम आहे, पण तुझ्यापेक्षा आम्हाला फार किंमत आहे. अभिमान झाला कोणाला? नारदाला अभिमान झाला. देव मला तसे कलियुगामध्ये नाही म्हणा, पण 90% लोक संताला मानत नाही हे निश्चित. देव म्हणले काय हरकत नाही, नारद आपण एक परीक्षा घेऊ. मानव रूपी देह धारण केला, पृथ्वी तलावर आले देव आणि नारद स्वामी. आल्याच्या नंतर भ्रमण करीत 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 खूप फिरले आणि फिरत फिरत आल्याच्या नंतर तीर्थयात्रा केल्या, सर्व काही केलं. पण एक जवळ असे असणारे शहर वस्तीला एक मोठ्या महात्म्याची म्हणा देवाची म्हणा यात्रा होती. आणि यात्रेसह फिरत फिरत देव आणि नारद महर्षी आले. नारद महर्षी ते देव आल्याच्या नंतर
यात्रेमध्ये आल्यानंतर प्रत्येक आता यात्रेमध्ये काय असते तुम्हाला माहित आहे. नाटक असेल, सर्कस असेल, कटलरी दुकान असतील, कोणते दुकान असतील, ते काय असेल ते चुरमुरेवाले मुरमुरे ते काय असतील. फिरत 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 देवानं नारद स्वामीला पूर्ण यात्रेमध्ये फिरवलं. पहा आल्याच्या नंतर नारद म्हणला देवा तुम्ही आम्हाला एवढं दाखवलं भ्रमण करीत करीत ह्या गावाला सप्ताह, त्या गावाला सप्ताह, त्या गावाला काही, ह्या गावाला काही, खूप आहे, यात्रा कशामुळे आलं. ते बोले पाहिलं ना सत्यामध्ये तुम्हाला कृष्ण संताला किंमत आहे पण कोणी मानते का नाही. तात्पुरतं लोक आंतरलक्षणानं परमार्थ करणं वेगळं आणि बाह्य लक्षणानं परमार्थ करणं वेगळं. आता आपण कीर्तनामध्ये आहे किंवा नाही हे तुमची तुम्हाला माहिती. तुम्ही कीर्तनात आहे का बाहेर येत आहे काय माहिती. तुको करायचं किंवा नाही. जर चित्त जर नसेल तर प्रेत बसवण्याच्या ठाई कीर्तनही ऐकलं तुम्ही, देवपूजाही दाखवली, तुम्हाला भ्रमण करीत करण्याचं कारण आहे. आंतरलक्षणात परमार्थ करणारे वेगळे, बाह्य लक्षणात परमार्थ वेगळे पाहिजे. काही बाह्य लक्षणं नाही, काही आंतरलक्षण. बाह्य लक्षणाला खूप आहे पण आंतरलक्षणानं कमी आहे. वारीच्या वाटाला पाहत असतात तुम्ही, वारीच्या वाट माऊलीच्या सोहळ्यामध्ये कधी गेला असतात ना, गेलत का नाही. काहीच नाही मानात आलो. त्या सोहळ्याच्या वाटाला खूप असतात वारकरी. आंतरलक्षणानं बाह्य लक्षणानं ताबडतोब ओळखतात. मी सहज चलता चलता आंघोळ केली कॅनला. आंघोळ केल्यानंतर गंध पाहिजे एका वारकऱ्यासोबत. वारकरी बाबा थोडा गंध, थांबा थांबवले, थांबा थांबा माऊली थांबा. बरं मला गंध लावायचो, आंघोळ केली गंध पाहिजे आणि गंधाची पिशवी मागवत गंध लावायचा. थांबा म्हणले, थांबा. मी थांबलो 5 मिनिटे थांबलो, 10 मिनिट थांबलो. म्हणलं बाबा द्या नाही बोट लावू द्या ना. थांबा म्हणले, माझा गंध होता ना. ठीक आहे बाबा. ते गंध लावायचं म्हणले बाबा मला बी विचारायचं खूप बोलायचं आहे. ते म्हणलं बाबा 12 ठिकाणी गंध असतो, तुम्ही कुठपर्यंत. हो म्हणले माऊली माझं तसं काही नेमून नाही. तुम्ही 12 ठिकाणी आम्हाला ते काही माहित नाही. 12 ठिकाणी आता गळ्यात माळा दिसल्या 10-5. ज्ञानेश्वरीचा ग्रंथ समोर, गणगोळी उघडे हातावर, किती मोठे. 12 ठिकाणी लावा का नाही. ते म्हणलं आपलं तसं काहीच नाही, मला जिथं खाजवून तिथं गण लावतो. अरे परमार्थ करायचं आंतरलक्षणानं का बाह्य लक्षणानं. गंधावरून माळेवरून वारकरी होत नाही का. भजन केले म्हणून वारकरी होत नाही. नाही, पहिली गोष्ट संत कोणाला म्हणावं हा मुद्दा. वारकरी कोणाला म्हणावं हा मुद्दा आहे. महाराज कोणाला म्हणावं हा परमार्थिक मुद्दा आहे. आणि परमार्थ काय आहे हा एक मुद्दा आहे. एवढे जर मुद्दे माहित झाले तर परमार्थ झाला. एवढी आपल्याला माहिती. परमार्थ म्हणजे काय. परमार्थ म्हणजे काय. 10-5 माळे घालणे, 10-5 ज्ञानेश्वरी वाचणे, कंबर बांधून कीर्तन सांगणे, टाळ घेऊन भजन करणे परमार्थ नाही. महाराज हे करावंच लागेल, हा आपला धर्म आहे. पण परमार्थ म्हणजे काय. अरे पर म्हणजे दुसऱ्याचा, अर्थ
परमार्थ म्हणजे आत्मा, दुसऱ्याचा आत्मा न दुखावणे म्हणजे झाला परमार्थ. फोटोच्या लाईनला गेले देव आणि नारद. फोटोची अशी लाईन होती, सुंदर अशा फोटोची असे दुकानं लावलेले होते. पाहत एका दुकानदाराकडे गेले आणि दुकानासमोर गेल्याच्या नंतर पाहिलं सुबक अशी पांडुरंगाची एक फोटोची मूर्ती. आणि नारदाला सांगितलं विचार, हे माझा फोटो आहे. त्या दुकानदाराला विचारायची किंमत काय. त्याच्याला दुकानदार हा फोटो ते मला पांडुरंगाचा, याची किंमत ते मला 200 रुपये. किती? 200 रुपयाला फोटो. सुबक असा पांडुरंगाचा. त्या फोटोच्या शेजारी एक नटीचा फोटो होता, खूप सुंदर नटीचा फोटो. नटी तर माहित असेल ना, खूप सुंदर नटीचा गाला बोट नीट दिलेलं, खूप नटीचा फोटो. नारद स्वामी विचारला त्या दुकानदाराला, मानवरूपी देदार, त्याला माहित नाही कोण आहे तो. म्हणला हा, ते मला तो 300 रुपयाला. देवाचा 200ला, नटीचा. पण त्या नटीच्या शेजारी नारदाचा होता. नारदाला वाटलं माझी किंमत किती, देवले लब्बाडे म्हणला. ते 200 300 शिरीला लावले. आता माझं 400 तर नक्कीच ठरलेलं आहे. नारदाच्या पक्क ध्यानात. नारद सांगितलं हा फोटो, ते म्हणले हा संताचा फोटो आहे, विना घेऊन उभा आहे नारद स्वामी. म्हणजे याची किंमत, ते म्हणले त्याची किंमत नाही. नटीचा जर फोटो घेतला तर नारद फ्री. नंबर 1 गोड आवाज, हातामध्ये गोडवा, वजन आहे हातामध्ये. मला त्याच्यातलं काहीच कळत नाही, पण मी त्या सांगितलं सगळं कळत. लक्षात खूप सुंदर वाटतं. याचे हात तोडावून बरोबर घेऊन खूप सुंदर. म्हणणाऱ्याचा विषयच नाही, म्हणणाऱ्याची वाटते असे नळले संताला किंमत नाही. आता दाखविलंय देव म्हणतात नारदा संताला किंमत नाही. अरे उच्च कोटीचं ज्ञान प्राप्त करायचं ना, माझी भक्ती करावं लागतं. आलं का लक्षात? संताला जगामध्ये किंमत नाही. म्हणून संताशी शरण का, की संतांचे विचार जे आहेत ते संतांचे विचार आपल्या प्राणी मात्रामध्ये मनुष्य देह रूपामध्ये धारण जर केले तर आपण ब्रह्मपदाला पोहोचतो. आणि ते विचार घेऊन संत शेना महाराजांनी वारी सुरू केली पंढरीची. कोणती? पंढरपूरची वारी. प्रत्येक एकादशीला शेना महाराज कुठे राहायचे? महिन्यात एकादशी, महिनेवारी. तुम्ही जाता का नाही? कोणी महिनेवारी नाही, कोणी जात नाही वाटत असा अंदाज. जाता का कोणी महिनेवारी? नाही. हो हे माझी चालू येऊन महिनेवारी काय लागतं? सगळे हाफ तिकीट येतात ना, फुल थोडं हाफ तिकीट चालू नाही. 40चे 60 करून घेतलेत ना, आता 45. ठीक आहे, महिनेवारी प्रत्येक महिन्याला सेना महाराजाची. आणि असं कित्येक वर्ष वारी केली. देव ऋणी झाला मला. संत शेना महाराज पंढरपूरला गेले की देवाला खाली मान घालायला. खाली मान घातली की देवाने वर पण, कारण ऋणी झाला देव कोणाचा? शेना महाराज. दशमीला जायचा, आंघोळ करायची, एकादशी दिवशी जागर करायचा, पांडुरंगाच्या मंदिरात दर्शन घ्यायचं, खाली पाहायचं आणि द्वादश सोडल्यानंतर फिरायचं प्रत्येक महिन्याला. धंदा नागायचा. पण एका वारीला गेल्यानंतर असे मनामध्ये असे भावना होतं, आपण जो धंदा करतो तो कोणता धंदा आहे? नागाचा धंदा. आता आपण गेलं काही पहिले काय होतं, ते असे वस्त्रे होते. मला नाही करायचे
वस्तरी अशी ती दगडवाशी वस्तरी लावायची, असं असतं ती लावायची म्हणून ती दाढी करीती वाजते. तर त्यांना वाटलं हा एक असा दगड आपण घेऊन जावं आपल्या धंद्यासाठी. एकादशीला दगड घेतला आणि घरी आले आणि दुसऱ्या महिन्यामध्ये वारीला गेले. वारीला घेतलं, आंघोळ केली चंद्रभागामध्ये. एकादशी दिवशी जागराला मंदिरात गेले, देवानं भारी मान नाही केली अशी वर संत सेना महाराजांना वाटलं देवांवरी मान केली. अरे बापरे काहीतरी चुकलं. देवा पांडुरंगा संभाषण माझ्याकडून काय चुकलं, एवढा काय अपराध झाला आणि मी प्रत्येक वेळेस तू खाली मान करतो ना, आज वरी मान केली. संभाषण करतात देव. संत सेना महाराज म्हणाले सेना तू गेल्या एकादशीला माझ्या वारीला आला नाहीस, मग तू दगड न्यायला आलास. जीवनातली वारी गेली महाराज, दुःख झालं मनाला. घरी गेले, पांडुरंगाचं चिंतन केलं. 1 महिना उलटला आणि ते दगड परत घेऊन आले आणि तो चंद्रभागेमध्ये टाकून दिला. महाराज सेना महाराजांना आंघोळ केली, मंदिरामध्ये गेले, देवाची मान वरी खाली नाही. अरे देवा आता काय झालं, माझ्याकडून कोणता अपराध झाला, तू जे म्हणलंस मी दगड टाकून दिला आणि आणून टाकला तो दगड. अरे सेना आज तू आलास माझ्या वारीला नाही आलास, दगड टाकायला आला. किती गेले वाऱ्या तुमच्या, किती झाले सांगा, आपल्या किती झाले असतात अंगाला? अहो काहीच नाही. पंढरपूरला गेली की बिया, बबीला गाडा, पेंटीला भावली, तिला बो, त्या एसटी वाल्याला वजन कोणता येत नाही. एसटी तर बसायची अडचण. 2 बॅगा, एकही वारी सफल नाही. बरा जीवनातल्या 2 वाऱ्या गेल्या. संत सेना महाराज रूप झालं आणि घरी आले, पांडुरंगाचं चिंतन करीत बसले. आणि चिंतन करीत बसताना पांडुरंगाला कळालं, हो माझा सेना दुःखी आहे, माझं चिंतन करतोय, माझ्या सेनाला मी मागे ठेवणार नाही. मग काय करणार, याला उच्च कोटीचं पद प्राप्त करून देतो. कोणतं पद? अभंगाचं शेवटचे चरण. संताने सरिता केला सेना नावी काय जीवनामध्ये केलं म्हणतात. आणि त्या देवानं ब्रह्मादिक पायी त्याला अभंगाचं चिंतन करत मला वाटलं पण जागेवर येतात.
लक्ष पाहिजे नंबर 1 मला आता सांगायचं ध्यान नाही काम वगैरे जातो ते माझे अभंगच आहेत मला ते सांगायचे ध्यान मी सांगत असतो पण ते आज सांगायचं ध्यान नाही. म्हणजे प्रत्येक अभंग मी जसे अभंगाची लिंकच अशी असते काही काही अभंग शब्दाची रचना कुठे पण अभंगाची जी काही मांडणी आहे ती शब्द कसे मांडतात त्याच्यावर अवलंबून अभंग सोडे माझ्यापेक्षा खूप ज्ञानी मी म्हणत नाही मी ज्ञानी आणि खूप जगामध्ये ज्ञानी आहे खूप महात्मे आहेत आपण कोणी नाही पण अभंगाची जी मांडणी पद्धत आहे ती कोण्या प्रकारची ही लक्षात आलं पाहिजे. ब्रह्मादी पदाला नेऊन पोहोचलं कशामुळे नेऊन पोहोचलो ब्रह्मादी पदाला त्याचं काही कारण असेल ना त्याचं एकमेव कारण ब्रह्मपदाला जाण्याचं एकमेव कारण समाज नाही धंदा नाही समाजाचा चिंतन देवाचं संगत संताची ब्रह्मपदाला गेले कशामुळे संताच्या संगतीमुळे अभंगाचं प्रथम चरण यांच्यासाठी एकदा टाळ्या काय तुमच्या गावाला रत्न करून सापडले आता माझ्या संच जो आहे तो माझ्या बरोबर गाडी लागतो पण ते म्हणजे आणायचंच काम नाही नंतर वाजविणार असेल तो आपले 1-2 म्हणणार आता 3 बसते माझ्या गाडी ती गलीकडे साईडला ही मूर्ती दिसते की आखा गाथा पाडे कुठल्या प्रमाण सांगा तुमच्यामुळे थोडे गपचिप आहे कुठलाही सांगा काही सांगा सगळंच पाडले गातात पाठ लयच प्रमाण मार लयच अभ्यास आहे कुठं नाही काय वाटलं नाही काही ठिकाणी असे वाटणार मिळते एकादशी कीर्तन कार्यक्रम नसलं ना पाटा पाडाला एकादशीला बोलतो या महाराज एकादशीला म्हणजे गावातली वाजणार गावातली म्हणणार तर भेटत वाजणार आमच्या इकडे एका गावाला गेलो रामकृष्ण हरीपासून तर जय विठ्ठलपर्यंत त्यांनी कोणाला वाजवू दिलं नाही आपल्यासारखं